ज्या वेळेस ना एखादा टीचर आहे ना एखादा टॉपिक एक्सप्लेन करतो ना त्यावेळेस पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकत जाणार, त्याच्याशिवाय नाही समजणार. टीचर किती भारी असू दे, आपलं लक्ष नसेल तर समजूच शकत नाही तो काय शिकवताय तो. श्रीलंकाच्या फ्लॅग मध्ये एक वाघ असा तलवार घेऊन उभा आहे, बघितलंय तुम्ही? बघितलंय ना? मग त्याच्या मागची हिस्ट्री माहिती का रे काय? जुन्या काळात ना एक राजा असतो, त्याला आहे ना लग्न करायचं असतं. मग तो त्याच्या सेनापतीला म्हणतो, सेनापती आपल्या राज्यात असलेल्या सर्वात भारी मुलींना घेऊन या. मग सेनापती राजाचा हुकूम ऐकतो आणि त्याच्या राज्यात असलेल्या 600 एकदम भारी भारी मुली घेऊन येतो तो. पण 600 मुली बघून राजा कन्फ्युज होऊन जातो की सगळ्या भारी दिसत आहे, कोणासोबत लग्न करायचं. मग राजा काय करतो, त्यांची एक परीक्षा घेतो. तो राजा आहे ना एक बी देतो प्रत्येक मुलीला. ज्या मुलीचं फुल चांगलं तयार होईल, ज्या मुलीचा फुलाचा गुच्छा चांगला तयार होईल ना, मी त्याच्यासोबत लग्न करेल. ठीक आहे. आणि ते जे बी देतो ना राजा, ते फुलाचं नसतं, ते असं गवताचं असतं. एका महिन्यानंतर तो राजा प्रत्येक मुलीला बोलून घेतो. 600 मुलींपैकी सगळ्यांचा फुलाचा गुच्छ एकदम भारी झालेला असतो, पण एक मुलगी अशी असती जी मोकळी कुंडी घेऊन आलेली असती. तर राजा तिला विचारतो, तर तुझं फुल का म्हणून नाही आलं? मग ती राजाला म्हणते, तुम्ही जे बी दिलं होतं ते कुठल्या फुलाचं नव्हतं, ते गवताचं होतं, त्यामुळे माझी कुंडी मोकळीच आहे. मग राजाला तिचं ते खरापणा आवडतो आणि राजा तिच्यासोबत लग्न करतो. राहिला प्रश्न ते श्रीलंकाच्या फ्लॅग मधल्या सिंहाचा, तो शपथ सांगतो ते मला पण माहित नाही का बरं आहे ते. मी ज्यावेळेस सांगत होतो त्यावेळेस कसलं टकलून बघत होता. एवढं लक्ष मगाशी दिलं असतं तर तो टॉपिक नसता समजला का तुला? हाच तर प्रॉब्लेम आहे तुमचा. जी गोष्ट कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकायला पाहिजे ते तर तुम्ही ऐकत नाही, आणि फक्त एखादी गोष्ट मी सुरुवात केली नाही केली सांगायला लगेच सगळे असे बघते. अरे सुधरा, लक्ष देत चला टॉपिक शिकवताना, मग कळल, तसं नाही कळणार. गेले भारी बघत होतं स्टोरी सांगायचे.